गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जो महत्त्वाचा विषय आहे अकाउंटन्सी, या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी मोफतपणे उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीचे बरेच टॉपिक आपल्या सिलेबसमधले झालेले आहे आणि आजपासून देखील एक नवीन टॉपिक जो आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न, या टॉपिकची आपण सुरुवात करत आहोत. हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो फक्त 11वीला नाही तर 12वीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण 12वीचा सिलेबस जर तुम्ही बघितलं तर 12वीच्या सिलेबसमध्ये देखील फायनल अकाउंट आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे आपण फायनल अकाउंट्स इतक्या परफेक्टली 11वीला शिकून घेणार की 12वीला आपल्याला फायनल अकाउंट्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त आमच्या चॅनलला कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता 11वी कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे अकाउंट शिकण्यासाठी, तो म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं नाव दिसत असेल फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे बिझनेस, आणि त्या बिझनेसचे असे अकाउंट जे याच्या नावातच दिले आहे, काय आहे? फायनल आहे. असे अकाउंट जे फायनल अकाउंट आहे. फायनल म्हणजे शेवटी. मग आपण असं पण म्हणू शकतो, म्हणजे असं अकाउंट जे शेवटी बनवलं जातं त्याला फायनल अकाउंट म्हणतात का? तर इथं मी फायनल अकाउंटची डेफिनेशन थोडक्यात लिहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट्सला पहिल्यांदा एक लक्षात घ्या, इट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द बिझनेस. फायनल अकाउंट हे त्या बिझनेसमध्ये तयार केले जाणारे फायनान्शियल स्टेटमेंट आहे जे वर्षाच्या शेवटी तयार केले जातात. म्हणून मी इथं एक हायलाईट करून ठेवलं बघा. फायनान्शियल स्टेटमेंट्स आर दोज स्टेटमेंट्स दॅट आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ ॲन अकाउंटिंग पिरियड. वर्षाच्या शेवटी तयार केले जाणारे फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक वर्ष, मग आपला फायनान्शियल इयर स्टार्ट होतो 1 एप्रिलला आणि संपतो 31 मार्चला. मग 31 मार्च एंडिंगला बनणारे कोणते फायनान्शियल स्टेटमेंट कशासाठी बनले जातात? टू असर्टेन द परफॉर्मन्स अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. परत दोन शब्दाला आपण हायलाईट करू. असर्टेन द परफॉर्मन्स अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. त्या बिझनेसचं एका वर्षामध्ये काय परफॉर्मन्स आहे, त्या बिझनेसमध्ये एका वर्षामध्ये काय फायनान्शियल पोझिशन त्या बिझनेसची आहे, किती प्रॉफिट त्या बिझनेसला होत आहे, किती लॉस त्या बिझनेसला झालेला आहे, किती एक्सपेन्सेस, किती इन्कम त्या बिझनेसमध्ये एका वर्षामध्ये झाले, हे सगळे फायनान्शियल इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी त्या बिझनेसमध्ये वर्षाच्या शेवटी जे फायनान्शियल स्टेटमेंट बनवले जातात त्याला म्हणतात फायनल अकाउंट. म्हणजे हे वर्षाच्या शेवटी बनवतात म्हणून याला फायनल अकाउंट म्हणतात. आणि या फायनान्शियल स्टेटमेंटला काय म्हणतात? फायनल अकाउंट. दिस स्टेटमेंट्स आर ऑल्सो नोन ॲज फायनल अकाउंट्स. मग फायनल अकाउंटची डेफिनेशन आपण इथं समजून घेतली. रट्टा मारायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्या DNA कॉमर्सचा उद्देशच आहे अकाउंटन्सी आपल्याला समजून घ्यायची आणि सोपी बनवायची आहे. मग दोनच शब्द लक्षात घ्या जे मी हायलाईट केले. बिझनेसमध्ये वर्षाच्या शेवटी तयार होणारे अकाउंट म्हणजे अकाउंटिंग इयर एंडिंगला वर्षाच्या शेवटी तयार होणारे अकाउंट कशासाठी तयार होतात? त्या बिझनेसचं फायनान्शियल पोझिशन आणि त्या बिझनेसचं परफॉर्मन्स चेक करण्यासाठी वर्षाच्या शेवटी जे अकाउंट बनवले जातात त्याला म्हणतात फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंट हे असे अकाउंट आहे जे इयर एंडिंगला बनवले जातात बिझनेसचं परफॉर्मन्स चेक करण्यासाठी, बिझनेसचं स्टेटस चेक करण्यासाठी. याला म्हणतात फायनल अकाउंट. फायनल अकाउंट कशासाठी बनवतात त्याचे 2-3 ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगतो. पहिला आहे नेट प्रॉफिट और नेट लॉस. त्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट होतो, किती लॉस होतो हे शोधण्यासाठी फायनल अकाउंट बनवतात. दुसरा आहे इट डिस्क्लोज ट्रू पिक्चर्स ऑफ द बिझनेस. फायनल अकाउंटमुळे आपल्याला त्या बिझनेसचं खरं चित्र कळतं की त्या बिझनेसमध्ये नेमकं काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे टू नो फायनान्शियल पोझिशन. त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजून घेण्यासाठी फायनल अकाउंटची मदत होते. अजून एक महत्त्वाचं आहे डिसिजन मेकिंग. त्या बिझनेसमध्ये जर डिसिजन घ्यायचे असतील, त्या बिझनेसमध्ये जे मॅनेजमेंट आहे
त्याला डिसिजन घेण्यासाठी देखील कशाची मदत होते, फायनल अकाउंटची. आणि इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू स्टेक होल्डर्स. फायनल अकाउंटमुळे कुणाला इन्फॉर्मेशन मिळते, स्टेक होल्डर्स, बिझनेसचं जे काही ओनर्स असतात, ओनर्स ऑफ बिझनेस किंवा बिझनेसचे कस्टमर, बिझनेसचे सप्लायर्स, बिझनेसचे कॉम्पिटिटर्स, क्रेडिटर्स, इन्व्हेस्टर्स, ब्रोकर्स, यांना सगळ्यांना काय म्हणतो आपण, स्टेक होल्डर्स. मग या स्टेक होल्डर्सला एक उत्सुकता असते प्रत्येक बिझनेसची माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्या बिझनेसचं काय फायनान्शियल परफॉर्मन्स आहे ते समजून घेण्यासाठी यांना माहितीची गरज असते आणि यांना सगळी ती माहिती उपलब्ध होते कशाच्याद्वारे, फायनल अकाउंटद्वारे. म्हणजे फायनल अकाउंटचे 4-5 उद्देश लक्षात घ्या. फायनल अकाउंट का बनवतात, बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे का लॉस होत आहे हे शोधण्यासाठी फायनल अकाउंट बनवतात. बिझनेसचं खरंच चित्र उभं करण्यासाठी की बिझनेसचं खरंच चित्र लोकांसमोर आणण्यासाठी फायनल अकाउंट बनवतात. बिझनेसचं फायनान्शियल पोझिशन काय आहे, फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे हे चेक करण्यासाठी फायनल अकाउंट बनवतात. बिझनेसमध्ये जे महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे असतात त्या डिसिजन घेण्यासाठी सुद्धा कुणाची मदत होते, फायनल अकाउंटची मदत होते. म्हणून फायनल अकाउंट बनवले जातात डिसिजन मेकिंगसाठी. आणि बिझनेसचे जे स्टेक होल्डर्स आहे, कस्टमर्स, कॉम्पिटिटर्स, सप्लायर्स, इन्व्हेस्टर, हे फायनान्सर, इन्व्हेस्टर, यांना सगळ्यांना स्टेक होल्डर्सला फायनान्शियल इन्फॉर्मेशन देण्यासाठी, जी बिझनेसची फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी फायनल अकाउंट बनवलं जातं. हे 4-5 उद्देश लक्षात घ्या. आता बिझनेसमध्ये फायनल अकाउंट बनवतात त्याचा अर्थ आपण शिकलो, वर्षाच्या शेवटी बनवतात. हा फायनल अकाउंट आहे, याच्यानंतर कोणतंच अकाउंटन्सी मेंटेन केलं जात नाही. मग अकाउंटन्सीची प्रोसिजर एकदा आपण थोडी हायलाईट करूया. आपण सुरुवातीपासून शिकलो होतो बघा की अकाउंटची सुरुवात कुठून होते. बिझनेसमध्ये जर अकाउंटन्सी तुम्हाला मेंटेन करायची असेल तर सगळ्यात अगोदर होतात बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. बिझनेसमध्ये सगळ्यात अगोदर व्यवहार होतात, खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, अजून काही व्यवहार असतील. तर बिझनेसमध्ये सगळ्यात अगोदर ट्रान्झॅक्शन होतात. त्या ट्रान्झॅक्शनची आपण जर्नल एंट्री करतो जर्नल बुकमध्ये, म्हणजे आपण त्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो जर्नल एंट्रीमध्ये. त्याची जर्नल एंट्री आपण करतो. जर्नल एंट्री केल्यानंतर आपण त्या जर्नल एंट्रीचे मध्ये आलेले जे अकाउंट आहे त्याची पोस्टिंग करतो कुठे, लेजरमध्ये. म्हणजे लेजर पोस्टिंग आपण करतो. लेजर पोस्टिंगमध्ये त्या अकाउंटचे 2 बॅलन्स ठरतात. आपण शिकलेलो आहोत, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. आणि त्या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स डिसाईड करून त्याचं एक स्टेटमेंट तयार केलं जातं, त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. हे आपण थोडक्यात शिकतोय विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर शेवटी तयार होतो फायनल अकाउंट. ही झाली अकाउंटची प्रोसिजर की पहिले बिझनेस ट्रान्झॅक्शन होतात, त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल बुकमध्ये जर्नल एंट्री होते. जर्नल एंट्री झाल्यानंतर त्या जर्नल एंट्रीची लेजर पोस्टिंग आपण करतो लेजर अकाउंटमध्ये. लेजर पोस्टिंग झाल्यानंतर प्रत्येक अकाउंटचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स डिसाईड होतात आणि त्याच्यासाठी ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. ट्रायल बॅलन्सवरून शेवटी तयार होतो फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंटनंतर कोणतंच अकाउंट मेंटेन होत नाही, म्हणून याला म्हणतात फायनल अकाउंट. की फायनल अकाउंट हा शेवटचा अकाउंट आहे, शेवटी बनवला जातो, त्याच्यानंतर कोणतंच अकाउंट मेंटेन केलं जात नाही. आता फायनल अकाउंटमध्ये 3 अकाउंट इन्क्लूड असतात. इट इन्क्लूड्स इथं मी लिहिलं आहे. फायनल अकाउंटमध्ये 3 अकाउंट आपल्याला बनवावे लागतात. ते 3 अकाउंट कोणते, इथं आपण 1 बाय 1 शिकूया. कोणते अकाउंट बनवावे लागतात, तर पहिला अकाउंट बनवावा लागतो विद्यार्थी मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट. दुसरा अकाउंट आपल्याला बनवावा लागतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि तिसरा जो अकाउंट नाही आहे त्याला स्टेटमेंट म्हणतात, ते आहे बॅलन्स शीट. हे आपल्याला बनवावे लागतात विद्यार्थी मित्रांनो. आता हे का बनवतात किंवा याचा अर्थ काय, ट्रेडिंग अकाउंट कशाशी संबंधित, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशाशी संबंधित, बॅलन्स शीट काय, याचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणारच आहोत. आज आपण फक्त थेरी समजून घेतोय फायनल अकाउंटचा अर्थ. थेरी झाल्यानंतर या प्रत्येक अकाउंटची माहिती घेणार आपण. त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट पण शिकणार. ॲडजस्टमेंट झाल्यानंतर फायनल अकाउंटचे प्रॉब्लेमची पण प्रॅक्टिस करणार. भरपूर ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी सोडून घेणार. फक्त तुम्हाला एकच काम करायचं, फायनल अकाउंटच्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट व्हायचं. पहिल्या लेक्चरपासून शेवटच्या लेक्चरपर्यंत सर्व लेक्चर बघायचे. फायनल अकाउंट संपलं, त्याच्यात काहीच अडचण तुम्हाला येणार नाही. तर ट्रेडिंग अकाउंट का बनवतात, तर आता पुढच्या लेक्चरमध्ये मी ट्रेडिंग अकाउंट
ची माहिती तुम्हाला देणार, ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पण आपण बघणार. आता फक्त आपण थोडक्यात समजून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ दी बिझनेस. बिझनेसमध्ये किती ग्रॉस प्रॉफिट होतो किंवा किती ग्रॉस लॉस होतो हे शोधण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट बनवतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का बनवतात? टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. इथं बघा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपण फाइंड आउट करतो, परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा असा अकाउंट आहे ज्याच्यामध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट केला जातो. आणि बॅलन्स शीट हे कोणताही प्रॉफिट किंवा लॉस शोधण्यासाठी नाही बनवली जात. बॅलन्स शीट इट इज अ स्टेटमेंट विच शोज दी असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. बॅलन्स शीट हे असं स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये त्या बिझनेसकडे किती असेट, किती लायबिलिटी, किती कॅपिटल हे दाखवलं जातं. म्हणजे बॅलन्स शीट शोज the assets and liabilities of the business. मग असेट्स म्हणजे काय? असेट म्हणजे आपली प्रॉपर्टी, जे काय आपले वेल्थ आहे, जे काय आपल्याकडे प्रॉपर्टी आहे ते सगळे आपले असेट्स असतात. लायबिलिटीज म्हणजे आपली जे काही जबाबदारी आहे, देयता आहे, लोन्स वगैरे जे काही असतात ते आपल्या लायबिलिटीज म्हणून आपण रेकॉर्ड करतो. या सगळ्याची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे फॉर्मॅट आपण बघणार आणि शिकणार आहोत. आजच्या लेक्चर हा आपला फक्त थेरॉटिकल लेक्चर होता, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त फायनल अकाउंटचं मीनिंग समजून घ्यायचं होतं. तर फायनल अकाउंटचं मीनिंग आपण समजून घेतलं. फायनल अकाउंटचे ऑब्जेक्टिव्स आपण बघितले. फायनल अकाउंट्समध्ये कोणते अकाउंट्स मेंटेन केले जातात त्याची माहिती आपण घेतली आणि अकाउंटिंग प्रोसिजर समजून घेतली की अकाउंटिंग प्रोसिजर कुठून सुरू होते. तर परत एकदा थोडक्यात आपण बघूया. फायनल अकाउंट इट इज अ फायनल अकाउंट विच इज प्रिपेअर ॲट दी एंडिंग ऑफ द फिनान्शियल इयर. वर्षाच्या शेवटी बनवलं जातं टू असर्टेन टू नो दॅट द फायनान्शियल परफॉर्मन्स ॲज वेल ॲज फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. त्या बिझनेसचं फायनान्शियल परफॉर्मन्स काय, बिझनेसचं फायनान्शियल स्टेटस काय हे वर्षाच्या शेवटी बघण्यासाठी जे अकाउंट बनवलं जातं त्याला म्हणतात फायनल अकाउंट. फायनल अकाउंट इट इज ऑल्सो नोन ॲज फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द बिझनेस. अँड फायनल अकाउंट इज प्रिपेअर टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस ऑफ द बिझनेस, टू शो the true picture of the business, to know the financial position of the business, help in decision making into business, help to management for taking decisions, and it is provide financial information to all the stakeholders of the business. हे 4-5 ऑब्जेक्टिव्ह आहे फायनल अकाउंटचे. आणि फायनल अकाउंट्स इट इन्क्लूड्स 3 टाइप्स ऑफ अकाउंट्स: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ही माहिती आजच्या लेक्चरला आपण घेतली. त्याच्यानंतर आपण बघितलं की अकाउंटिंग प्रोसिजर काय आहे. अकाउंटिंग प्रोसिजर सुरू होते बिझनेस ट्रान्झॅक्शनपासून. त्याच्यानंतर त्याचे जर्नल बुकमध्ये जर्नल एंट्री करतात. जर्नल एंट्री केल्यानंतर त्याची लेजर पोस्टिंग करतात लेजर अकाउंटमध्ये. लेजर पोस्टिंग केल्यानंतर 2 बॅलन्सेस डिसाईड होतात, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. त्याला आपण ट्रायल बॅलन्स त्या स्टेटमेंटला म्हणतो. आणि त्याच्यानंतर बनवतात फायनल अकाउंट. तर हे फायनल अकाउंटची अकाउंटिंग प्रोसिजर आहे. परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट हा लास्ट अकाउंट आहे. याच्यानंतर बिझनेसमध्ये कोणतंच अकाउंट मेंटेन केलं जात नाही, म्हणून त्याला म्हणतात फायनल अकाउंट. इट इज द लास्ट अकाउंट ऑफ द बिझनेस. आफ्टर दॅट नो एनी अकाउंटन्सी हॅज बीन मेंटेन. कोणतंच अकाउंट मेंटेन केलं जात नाही. तर फायनल अकाउंटचं थेरी लेक्चर आज आपण कव्हर केलं. पुढच्या लेक्चरला आपण ट्रेडिंग अकाउंट काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, बॅलन्स शीट काय आहे, कसे तयार करतात, त्याचं फॉर्मॅट पण बघणार, त्याच्यामध्ये काय रेकॉर्ड करतात ते सुद्धा बघणार. त्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट सुद्धा शिकणार आणि नंतर आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणार. तर फक्त तुम्ही एक काम करा, स्टे कनेक्टेड विथ आवर चॅनल. आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि फायनल अकाउंट्स सोप्या पद्धतीने समजून घ्या. इथं आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरला फॉर्मॅटचे लेक्चर आपण सुरू करूया. थँक्यू.